गावाकडे शेतकऱ्यांना पाऊस पाऊस म्हणलं तर पाऊस नाही आणि आम्हाला मात्र पावसाने नको नको म्हणलं तरी वैताग आणलाय. घरामधून बाहेर निघायचं म्हणलं तर पावसाची भीती वाटते, म्हणूनच किराणा सामान आणायचं राहिलं होतं. घरातनं बाहेर निघायचं असं बाहेर निघालं की पाऊस आलेला असतोच. आज जरासा पाऊस कमी होता तर म्हणलं जाऊन येऊया. तसं तर आम्हाला गेल्या रविवारीच जायचं होतं, पण खूप पाऊस होता म्हणून गेलो नव्हतं. वातावरण खूप मस्त झालं होतं, पाऊस पडून गेला होता तर. आणि डीमार्टला जायचं म्हणलं की ह्या पुलाचीच भीती वाटते. ह्या पुलावरून जर पाणी आलेलं असलं तर एका मिनिटासाठी आम्हाला दुसरीकडून अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून जावं लागतं. तर आज पाणी पुलाच्या खाली होतं म्हणून छान वाटलं. नंतर मग थोडेसे व्हिडिओ क्लिप्स घेतल्या, कारण वातावरण खूप मस्त झालं होतं संध्याकाळच्या वेळेला. नंतर मग गेलो डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये गेल्यावर मी ठरवलं होतं की ह्यावेळेस ही अळीव घ्यायची म्हणून. अळीवाची खीर मला ट्राय करायची होती, कारण खूप व्हिडिओ अळीवाच्या खिरीचे वगैरे येत होते. तर ते घेतले. नंतर मग हे घेतलं, जवस वगैरे घेतलं आणि मग माझं सगळं बाकीचं जे काही महिनाभराचं आपलं किराणा सामान होतं, आपल्या डाळी वगैरे, हळद, मीठ, तिखट, मसाले जे काही लागतं, तेल वगैरे, तर ते घेतलं. आणि नंतर मग मी इथं कडधान्य वगैरे बघत होती. जे काय हवं होतं महिन्याभराचं सामान ते सगळं घेतलं. आणि शेवटी मला चप्पल घ्यायची होती डेली यूजसाठी, तर मला काय मनासारखी चप्पलच भेटत नव्हती. तर नंतर ही बघितली, पण ही काय बरोबर नाही वाटली एवढी मला. जशी पहिली चप्पल आहे ना तशी कम्फर्टेबल चप्पल मला भेटत नव्हती. ही चप्पल जी आहे ना तर ती टाचेला इतकी छान वाटते ना, पण तशी चप्पल मला डबल घ्यायला नको वाटली म्हणून ही अशीवाली घेतली. आता ही काय मला एवढी आवडली नाही, पण आता असू दे, न तसंच येण्यापेक्षा घेऊ म्हणलं कुठली तरी. नंतर मग तिथून सगळं सामान वगैरे घेऊन झालं की मग मिस्टरांचं इथं बिल करायचं चालू होतं. तोपर्यंत मग आम्ही गेलो बाहेर सॉफ्टी खाण्यासाठी. आता डीमार्टला येऊन सॉफ्टी नाही खाल्ली तर काय केलं, असं माझ्या मुलांचं असतं की सॉफ्टी खायचीच डीमार्टला आलोय तर इथं सॉफ्टी वगैरे मी घेत होते. आणि मग शौर्य थोडेसे व्हिडिओ क्लिप्स घेत होता. नंतर मग इथं मी स्वराजला सॉफ्टी दिली आणि नंतर मग मी दिली शौर्याला सॉफ्टी. त्याला सॉफ्टी दिली की मग काय तो व्हिडिओ क्लिप्स घेतलेच नाही त्याने, मग खायला गेला. नंतर मग मी पण बसले थोडंसं मुलांसोबत, मग इथं बसले होते, कारण डीमार्टमध्ये फिरून फिरून पण खूप पाय दुखत होते. आणि नंतर मग आता ह्यांचं खायला खूप उशीर लागतो म्हणून थोडा वेळा मी इथं बसलो होतो. तर मिस्टरांची रिएक्शन बघा बिल बघून. आमच्या मिस्टरांचं हे असंच असतं दरवेळेस, पण असं आहे की काय कुठली गोष्ट घेतली की नको म्हणत नाहीत आणि मग बिल द्यायला पण घाबरत नाहीत. शेवटी काय खाएंगे पेंगे ऐश करेंगे हे त्यांचंच वाक्य आहे, म्हणूनच आमचं काय घेणं कमी नसतं. मस्त असं 5,000-5,500 रुपयाचं सामान घेऊन आलो होतो. तरी पण आमचं महिनाभर चालूच असतं, हे आणा ते आणा. नंतर मग घरी आलो की मग त्या मुलांचं आपलं सामान काढणं चालू असतं. नंतर मिस्टरांसाठी मसाले भात केला आणि आम्ही गेलो होतो बड्डेला. तिकडंच आम्हाला जेवण पण होतं. बाय बाय.